1 जून पासून अनेक महत्त्वाचे नियम हे लागू होत आहेत। वाहतुकीमुळे आधारसह अनेक गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत। आधार पॅन जोडणी केलेली नसल्यास दुप्पट दराने टीडीएस कापण्यात येणार आहे। आयकर खात्याने आधार पॅन जोडणी 31 मे पर्यंत बंधनकारक केली होती। यापूर्वी अनेकदा यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती। यंदा मात्र मुदतवाढ दिली जाणार नाही। आरटीओच्या नियमात सुद्धा अनेक बदल करण्यात आलेले आहेत। वेगाने वाहन चालवल्यास 1000 रुपयांपर्यंत अधिक दंड होणार आहे। अल्पवयीन मुलगा जर वाहन चालवताना सापडल्यास त्याच्या पालकाला सुद्धा दंड होणार आहे। याशिवाय अल्पवयीन व्यक्तीला 25,000 रुपयांपर्यंत दंड तर 25 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षाही होऊ शकते। तर नवे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही। तुम्ही जिथे ड्रायव्हिंग शिकलात त्याच खासगी ड्रायव्हिंग क्लासमध्ये तुम्ही लायसन्ससाठी अर्ज करू शकणार आहात। वेगाने वाहन चालवल्यास 1000हून अधिक दंड। अल्पवयीन मुलाने वाहन चालवताना सापडल्यास पालकाला सुद्धा दंड होणार। नवे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही। सहकारी गोष्टींशी संबंधित कोणत्याही व्यवहारावरती रिवॉर्ड बोनस नाही।